छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की महादेव। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे सहकारी आशिष शेलारजी, आमदार शरददादा सोनावणे, माजी आमदार अतुल बेनके, विजय घोगरे, आपले सिने अभिनेते रितेश देशमुखजी, आशाताई भुसके, सुनील फुलारी, जितेंद्र धुडी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तमाम शिवभक्त बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते. त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे. खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे युद्धनीती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती, रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती. आज छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या आराध्य दैवताची 396वी जयंती आपण या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर साजरी करतोय. याच शिवनेरी गडावर दैवतुल्य शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळची काय परिस्थिती असेल, काय आनंद असेल आणि याची कल्पनाच आपण करू शकत नाही. शौर्य, पराक्रम, स्वाभिमान शिकवणारी ही महाराजांची जन्मभूमी आहे, हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी आहे. इथल्या मातीच्या कणाकणात प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा आहे. या मातीत शिवरायांचे पाय उमटले, इथल्या हवेत त्यांचे श्वास मिसळले. आपण इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे इथली माती मस्तकावर लावून छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुजरा करतो. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवा ध्यास घेऊन नव्या दमाने आपण सज्ज होतो. आज फक्त इथे शिवनेरीवरच नाही तर जगभरामध्ये सगळीकडे मराठी आणि हिंदू बांधव आपल्या आपल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत असतात. या शिवजयंती निमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या जयघोषाने आपल्याला प्रेरणा मिळते, लढण्याचं बळ मिळतं. कोणतंही संकट आलं तरी पाय रोवून उभं राहण्याची ताकद मिळते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी याच जयघोष आपल्या मुखी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केलं. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा, पराक्रम, निष्कलंक चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली. आज राज्यकर्ते ज्या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या योजनांचा विचार करतात त्याचा विचार शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी केला. अर्थव्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, जलव्यवस्थापन, पर्यावरण, शहर नियोजन या गोष्टी आपल्याला आज महत्त्वाच्या वाटतात. महाराजांनी 400 वर्षापूर्वी स्वराज्यात त्या अंमलात आणल्या होत्या.
एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की शिवाजी महाराज लगेच नवीन किल्ला बांधायला घेत होते. स्वराज्याची आर्थिक घडी बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शिवराय अर्थतज्ञही होते. त्यांनी शिवराई ही चलन व्यवस्था त्या काळात निर्माण केली. स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या आणि कालवे अडवून महाराजांनी छोटी मोठी धरणं बांधली. वाहतुकीसाठी घाट रस्ते बांधले. आता मगाशी तुम्ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेतलेलं आहे. तुमच्या 7 मागण्या. धरणं बांधली, महाराजांनी शेतकऱ्यांना सैनिक केलं, त्यांच्या हाती शस्त्र दिली. हे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडत आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सांगणाऱ्या शिवरायांचे शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम होतं. आणि म्हणून आपणही शेतकरी आपला अन्नदाता आहे, बळीराजा आपला मायबाप आहे, अशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहतो. शिवरायांच्या गनिमी काव्याचे धडे तर जगातील अनेक देशांकडून गिरवले जात आहेत. दिल्लीतल्या JNU मध्ये देखील त्यांच्या युद्धनीतीवरचा अभ्यासक्रम सुरू होतोय. महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांना भूगोलाची असलेली जाण, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी याची कल्पना आपल्याला किल्ल्यावर मिळते. शिवरायांच्या 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मराठा लष्करी लँडस्केप्स म्हणून समावेश केला. आमचे मंत्री जाऊन आले तिकडे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट आपण तयार करतोय. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त या आपल्या गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाची मोहीम देखील आपण हाती घेतोय. परस्त्रीला आई सन्मान मानणारे शिवाजी महाराज हे प्रजादक्ष राजे होते. महायुती सरकार देखील लाडकी बहिणीसारख्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या, यापुढेही सुरू राहतील. आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान देखील मिळवून आपलं महायुती सरकार देत आहे. महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी व सभोवतालच्या जुन्नर भागाचा विकास करण्यासंदर्भात देखील आपलं सरकार प्राथमिकता देणार. जुन्नर तालुक्यामधल्या बाकी सगळ्या ज्या काही मागण्या आहेत आपले शरद भाऊंनी इथं मांडलेल्या आहेत, मी त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु या आवश्यक आहेत, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच महाराज रयतेचे राजे होते. त्यांना स्वराज्याची म्हणजे सगळ्यांना स्व म्हणजे आपलं वाटेल असं राज्याची स्थापना करायची होती. आणि म्हणून स्वदेशी आणि आत्मनिर्भरता ही महाराजांच्या नीतीमधली महत्त्वाची धोरणं होती. त्यातून शिवरायांनी आरमाराची निर्मिती केली. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तोच मंत्र उपयुक्त ठरेल. खरं म्हणजे मोदीजी देखील शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी देखील नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं. आणि म्हणून शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आपण पुढची वाटचाल करतोय. जगातील बलाढ्य शक्तींना देखील नमवण्याचा पराक्रम आज भारत करतोय. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी शिवरायांचा विचार हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष होते, स्वराज्याचे निर्मिते होते. आणि म्हणून त्यांनी मराठी माणसाची हिंदुत्वाची महासत्ता उभी केली. म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतो. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलेला आहे. महाराजांनी दाखवून दिलेल्या आदर्श वाटेने आपलं सरकार देखील गेले 3.5 वर्ष काम करत आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करून त्यांच्या स्वप्नातला बलशाली, सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया. आणि आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला तर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक आदर्श महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी छत्रपती शिवरायांना त्रिवार
त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज शिवनेरी भूषण सारखे अनेक उपक्रम देखील या ठिकाणी झाले. ज्यांनी विविध क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद साहेब. आणि यानंतर आपल्या सर्व शिवप्रेमींना, आणि हा कार्यक्रम लाईव्ह जगभरामध्ये सगळे लोक पाहत आहेत ज्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रचंड श्रद्धा आहे, तेव्हा सर्व जगातील शिवप्रेमींना शिवशुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.